नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुषा कदम. 7 सलाम या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बुलेटिन मध्ये राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आपल्याला सविस्तर आढावा घ्यायचा आहे आणि टॉप 50 बातम्यांचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर टाकूयात. मुख्यमंत्री फडणवीस आज विदर्भाच्या दौऱ्यावर. विदर्भातील 4ही महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार. आजच जागा वाटप सुद्धा निश्चित होण्याची शक्यता. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी माहितीचा फॉर्म्युला ठरला. 227 जागांपैकी 135 ते 145 जागा भाजप लढवणार, तर 80 ते 87 जागा शिवसेनेच्या वाट्याला. मुंबईत भाजप शिंदेच्या शिवसेनेचं 200 जागांवर एकमत. तिढा असलेल्या जागांचा निर्णय आज होईल. अमित साटप यांची माहिती. आदित्य ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावर. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार कार्यकर्ता मेळावा. तपोवनातील वृक्षतोडीबाबत पाहणी करत वृक्षप्रेमींची भेट घेणार. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याची चर्चा फिसकटली. 35 जागांसह घड्याळ चिन्हावर लढण्याचा अजित पवार यांचा प्रस्ताव शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अमान्य. अजित पवार आज बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार. महापालिका निवडणुकीनंतर गरज पडल्यास सत्तेसाठी मनसेसोबत जाऊ. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं सूतोवाच. आंदेकर कुटुंब जेलमधून निवडणूक लढवणार, तर आंदेकर परिवारातल्या सदस्यांना निवडणूक लढवण्यास परवानगी देऊ नये, आयुष कोमकरच्या आईची मागणी. नागपूर मनपा निवडणुकीसाठी आज माहितीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता. कोणते नवे चेहरे रिंगणात दिसणार, कोण बंडखोरी करणार का, हे पाहणं महत्त्वाचं. मुंबई काँग्रेसचा युती संदर्भातला तिढा आज सुटण्याची शक्यता. काँग्रेस वंचित सोबत जाणार की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत, याचा निर्णय आज होणार. मीरा भाईंदरमध्ये शिवसेना भाजप युतीचा तिढा कायम. प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मेहता यांची बैठक निष्फळ. वरिष्ठांशी चर्चा करून 2 दिवसात निर्णय घेणार असल्याची माहिती. ठाण्यात युतीसाठी भाजपचा शिवसेनेला अल्टिमेटम. युती विना किंवा युतीसह लढण्याची भाजपची तयारी. जागा वाटपासंदर्भात शिवसेनेला आजपर्यंतची डेडलाईन. मुंबईतील जागा वाटपासंदर्भात जयंत पाटील उद्धव ठाकरे यांची बैठक. ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा झाली, पण निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाही, जयंत पाटलांची माहिती. तर मुंबईतील विद्यमान नगरसेवकांच्या जागेसाठी पवार गट आग्रही. येत्या निवडणुकीमध्ये ब्रँडचा बँड वाजवणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला. तर महापालिकेमध्ये माहितीचा भगवा फडकणार, शिंदेंना विश्वास. मुंबईचा महापौर उत्तर भारतीय असेल, सुनील शुक्ला यांचा दावा. उत्तर भारतीय विकास सेना निवडणूक लढवणार, शुक्ला यांची घोषणा. खोपोलीत शिवसेना नगरसेविकाच्या पतीची हत्या. राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांनी हत्येचा कट रचल्याचा आरोप. घारेंसह 10 जणांवर गुन्हा दाखल.